अन्यहासेयो नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आपण 11वा धडा बघत होतो. धड्याचं नाव आहे खॉगी खिम सनसिंग निम देग इमनिक्का. तर किम टीचर जे आहे त्यांचं हे घर आहे का. तर या धड्यामध्ये आपण बघितलेलं की फोनवरती कसं बोललं जातं ते आणि त्याच्यानंतर ग्रामर पॅटर्न जो आहे तो आपण बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण बघितले होते हॉनरॉफिक फॉर्म बघितले होते, वर्ब आणि नाउन बघितलं होतं, शी किंवा शी कसं लावायचं ते बघितलं होतं. त्याच्यानंतर खेत वापरून आपण फ्युचर टेन्स बनवायला शिकलो होतो आणि आन वापरून निगेटिव्ह सेंटेन्स बनवायला शिकलो होतो. ओके, आता आपण काय बघणार आहोत, तर या धड्याखाली जी प्रश्न दिलेली आहेत ती प्रश्न कशी सॉल्व्ह करायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, यॉनसुब यॉनसुब म्हणजे काय, तर प्रॅक्टिस किंवा एक्सरसाइज. ओके, तर पहिला जो प्रश्न आहे तो काय विचारलेला आहे या ठिकाणी, ओनल हाक्योए खामनिक्का. तर आज शाळेत जाणार आहे का. ओनल म्हणजे काय, तर आज. हाक्यो म्हणजे शाळा, हे आतापर्यंत सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. खामनिका म्हणजे काय, तर खादाचा क्वेश्चन मार्क. खादाचं काय बनवलेलं आहे, क्वेश्चन मार्क बनवलेला आहे निदा सेंटेन्स एंडिंगनी. ओके, मग आता या ठिकाणी बघा आन्सर काय केलेला आहे, आनिओ आन खामनिदा म्हणजे काय, तर आन वापरून या ठिकाणी त्या लोकांनी काय केलेलं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स तयार केलेलं आहे. सेम आपल्याला पुढचे जे 6 प्रश्न आहेत त्या 6 प्रश्नामध्ये करायचं आहे. सगळीकडे आनिओ दिलेला आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आन वापरून काय करायचं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत. ओके, तर आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, चिगम फिगा ओमनिक्का. आता चिगम चिगम म्हणजे काय, तर नाव किंवा आता. फी म्हणजे काय, तर पाऊस. आणि गा जे आहे ते काय आहे, सब्जेक्ट मार्कर आहे. आणि ओमनिक्का म्हणजे काय, तर ओदा. ओदा म्हणजे काय, तर येणे. ओके, तर आज पाऊस, आता पाऊस येणार आहे का, तर इथे आन्सर आपल्याला काय करायचं आहे, आनिओनी. मग काय, आनिओ आन ओमनिदा. सेम दुसरं बघा काय आहे, छुंगू गॉरल पेउमनिक्का. ते छुंगू गॉ म्हणजे काय, तर चायनीज. आणि पेउदा म्हणजे काय, तर शिकणे. पेउदा पेउदा म्हणजे काय, तर शिकणे. तर तुम्ही चायनीज शिकत आहात का, तर आपण काय बोलतोय, आनिओ. आता या ठिकाणी बघा रिल, हे काय आहे, ऑब्जेक्ट मार्कर आहे. म्हणजे काय, तर कर्माला जे लागतात ते. ओके, आनिओ आन पेउम निदा. आता तिसरा प्रश्न बघा काय आहे, कॉफी रिल मास्यायो. तर तुम्ही कॉफी पिता का, तर नाही. मग आपण काय करणार, आनिओ आन मास्यायो. आता या ठिकाणी आनिओ मी लिहत नाहीये, पण तुम्हाला लिहायचंय. फर्स्ट स्टार्टिंग काय होणार, आनिओ आन मास्यायो. ओके, त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा काय आहे, फ्योंजिरिल पोआसोयो. फ्योंजी हे काय आहे, मूवी नेम आहे, जे की आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं होतं. तर फ्योंजी मूवी पाहिला का, तर आपण काय बोलणार आहोत, आपण आनिओ म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आन फॉसोयो. आता या ठिकाणी बघा फो आणि आ हे वेगवेगळं लिहिलेलं आहे. फो आणि आ काय केलेलं आहे, वेगवेगळं लिहिलेलं आहे, कारण की हे जुनं पुस्तक आहे म्हणून. पण आपण कसं लिहितो, या पद्धतीने फ्वात. आपण काय करणार, हे जे सायलेंट लेटर आहे ते काय करणार, आपण काढून टाकणार आणि फो प्लस आ काय करणार, डायरेक्टली फ्वात लिहिणार. ओके, तर हे झालं क्लिअर. आता पाचवा बघा काय आहे, तर इरियो इरे चिबेसॉ स्विसोसॉयो. तर इरियो इल म्हणजे काय, तर संडे. छिप म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे घर. आणि एसॉ म्हणजे काय, तर इथे लोकेशन पार्टिकल आहे. आणि या ठिकाणी स्विदा. स्विदाचं हे काय आहे, पास्ट टेन्स आहे. काय आहे, पास्ट टेन्स. आणि हा पास्ट टेन्स जो आहे तो कसा आहे, हॉनोरॉफिक फॉर्म मध्ये केलेला आहे. कसा केलेला आहे, हॉनोरॉफिक फॉर्म मध्ये.
ओके, तर हे आपण शिकलो आहे की ऑनरॉफिक फॉर्म पास्ट टेन्स मध्ये काय येईल आणि प्रेझेंट टेन्स मध्ये काय येईल ते. ओके, तर आता या ठिकाणी बघा, जर प्रेझेंट टेन्स मध्ये आला असता तर कसं झालं असतं, स्वी से यो. ओके, काय झालं असतं, स्वी से यो. परंतु हे पास्ट टेन्स मध्ये आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, स्वी स्यो. ओके, तर आता हे जे विचारलेलं आहे ते हॉनोरॉफिक फॉर्म मध्ये विचारलेलं आहे. मग आपण आन्सर पण हॉनोरॉफिक फॉर्म मध्ये करणार का, तर नाही. आपण काय करणार, पोलाइट वे मध्ये करणार. मग आपण काय करणार, आनियो आन स्वियसॉयो. ओके, तर हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. आता ह्याच्यानंतर 6वं बघा काय आहे, झुमारे इल्बोने खाकेसोयो. आता जुमाल म्हणजे काय, तर वीकेंड. जुमाल म्हणजे काय, तर वीकेंड. इल्बोन म्हणजे आपल्याला माहिती आहे जपान. आणि खाकेसोयो म्हणजे काय, तर खादाचं काय केलेलं आहे, फ्युचर टेन्स केलेलं आहे इकडे केत वापरून. ओके, मग आता आपण याचा आन्सर कसं करणार, आनियो आन खाकेसोयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला ही 6 जी प्रश्न आहेत ती सोडवायची आहेत. त्याच्यानंतर आता दुसरं बघा काय दिलेलं आहे, तर दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे, जुमारे मुअसल हाशी खेसोयो. तर जुमारे म्हणजे काय, तर वीकेंड. हे आत्ताच आपण बघितलं. मुअसल म्हणजे काय आणि हा शी खेसोयो. आता या ठिकाणी बघा शी वापरलेला आहे म्हणजे काय, तर हॉनोरॉफिक फॉर्म वापरलेला आहे. तर वीकेंडला काय करत आहात, ओके, किंवा काय करणार आहात. हे खेत म्हणजे काय आहे, तर फ्युचर टेन्स. मग वीकेंडला काय करणार आहात, तर इथे ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, खोंबू. मग खोंबू वापरून आपल्याला काय करायचं आहे, वाक्य बनवायचं आहे. आता या ठिकाणी बघा, खोंबू हाकेसोयो काय केलेलं आहे, खोंबू प्लस हादा एकत्र करून काय केलेलं आहे, वाक्य बनवलेलं आहे. आपण काय शिकलेलो या धड्यामध्ये, तर खोंबू इथे काय करायचं आहे, ऑब्जेक्ट मार्कर किंवा ऑब्जेक्ट मार्कर लावायचा आहे, इल किंवा रिल. ओके, तर मग या ठिकाणी काय लागणार आहे, रिल लागणार आहे. का, कारण की इथे पाश्चिम मध्ये काहीच नाहीये म्हणून. ओके, तर हे आपण त्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, खोंबुरिल हाकेसोयो म्हणजे काय, तर मी अभ्यास करणार आहे. किंवा तुम्ही हा रिल न वापरता डायरेक्टली खोंबू आणि हादा एकत्र करून काय करू शकता, खोंबू हाकेसोयो अशा पद्धतीने उत्तर लिहू शकता. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल की हादा हे वेगळं सुद्धा लिहिता येतं. ओके, तर या ठिकाणी बघा, इकडे 5 प्रश्न दिलेली आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा काय आहे, जुमारे ऑदिये खाशी केसोयो. तर जुमारे म्हणजे काय, तर वीकेंड. ऑदिये म्हणजे कुठे, खाशी केसोयो म्हणजे काय, तर वीकेंडला कुठे जाणार आहात. तर शिने म्हणजे काय, तर डाऊन टाऊन, जिथे शहरातलं असं ठिकाण किंवा गावचं असं ठिकाण जिथे पूर्ण मार्केट लागलेलं असेल, शॉपिंग असेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट वगैरे सगळं असेल असं ठिकाण. ओके, मग डाऊन टाऊन शिने. मग आपण कसं लिहिणार, शिने खाकेसोयो म्हणजे काय, तर डाऊन टाऊन मध्ये जाणार आहोत. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा काय आहे, वॉर्योइल. वॉर्योइल म्हणजे या ठिकाणी काय आहे, मंडे. वॉर्योइल म्हणजे काय, तर मंडे. मॉसिल खारची शिकेसोयो. आता खारच्छिदा म्हणजे काय, तर शिकवणे. ओके, तर इथे काय विचारलेलं आहे की टीचरला प्रश्न विचारला आहे की सोमवारी काय शिकवणार आहात, तर इल्बोना. इल्बोना म्हणजे काय, तर जापनीज. मग आपण कसं लिहिणार, इल्बोनॉरिल. आता मी टीचर आहे तर मी स्वतःबद्दल सांगणार आहे की मी काय शिकवणार आहे, तर मला हॉनोरॉफिक सांगायची गरज आहे का, नाही. तर मी कसं लिहेल, खारच्छी
खेसॉयो. परंतु या ठिकाणी समजा एखादा स्टुडंट असेल आणि तो आपल्या फ्रेंडला विचारणार असेल की टीचर काय शिकवणार आहे म्हणून. ओके, तर हा जो फ्रेंड आहे तो टीचर बद्दल सांगेल की जर टीचर सोमवारी हे शिकवणार आहे तर त्यावेळेला इकडे काय येणार आहे तर खारची शी खेसॉयो. म्हणजे तो शिक्षकांबद्दल सांगतोय की शिक्षक काय शिकवणार आहे ते जर सांगायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला इथे काय वापरायचं आहे हॉनोरॉफिक वापरायचं आहे. आलं लक्षात. आता त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा काय आहे. जुमारे नुगुरेल मान्नाशी खेसॉयो. तर वीकेंडला कोणाला भेटणार आहात तर छिंगू. मग आपण कसं लिहिणार छिंगुरेल मन्ना खेसॉयो. आता चौथा प्रश्न बघा काय आहे. ऑन्जे चिंगू जिबे खाशी खेसॉयो. तर ऑन्जे म्हणजे काय तर व्हेन किंवा कधी. चिंगूच्या घरी जाणार आहात तर थोयोईल. थोयोईल म्हणजे काय तर सॅटरडे. मग तुम्ही काय लिहिणार थोयो इरे. थोयो इरे खाके सॉयो. ओके, आलं लक्षात. तर या पद्धतीने काय करायचंय तुम्हाला आन्सर्स करायचे आहेत. आता पाचवं बघा काय दिलेलं आहे. खमयोईल. खमयोईल म्हणजे काय तर फ्रायडे. खमयोइरे मुअसल हाशी केसॉयो. तर फ्रायडेला काय करणार आहात तर छिप आणि स्विदा हे दोन गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे काय तर घरी आपण काय करणार आहोत आराम करणार आहोत. मग इथे ह्याचा आन्सर कसं लिहू आपण खमयोइरे छिबेसॉ स्वीकेसॉयो. ओके, तर या ठिकाणी बघा एकतर इकडे एसॉ का आलेला आहे कारण की आपण काहीतरी क्रिया करणार आहोत घरी. ओके, आणि खमयोईल म्हणजे काय तर फ्रायडे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे आन्सर करायचे आहेत. तर या ठिकाणी बघा तिसरा जो प्रश्न आहे तो काय आहे तर नानन शिने खायो. म्हणजे काय तर मी डाऊनटाउन मध्ये जातोय. तर ना म्हणजे या ठिकाणी बघा पोलाइट वेने नाही बोलत आहे कारण की मी स्वतःबद्दल बोलते तर मी जाते आहे. ओके, परंतु या ठिकाणी बघा ब्रॅकेटमध्ये काय वापरलेलं आहे ओमोनी वापरून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. तर या ठिकाणी इथे काय लिहिलेलं आहे ओमोनिदो शिने खासेयो. म्हणजे काय तर आई सुद्धा माझ्यासोबत येते. तर आई बद्दल बोलताना मी इकडे काय करणार सेयो वापरणार. काय वापरणार सेयो वापरणार. ओके, तर त्याच पद्धतीने बघा आपल्याला इकडे उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न बघा काय आहे यनसुक शिनिन नुगुरल मान्नायो. तर यनसुक जे आहे ते कोणाला भेटत आहेत तर हेच आपल्याला ओमोनी वापरायचं असेल तर आपण काय बोलणार ओमोनिनन नुगुरल मन्ना सेयो. ओके, त्याच्यानंतर दुसरं बघा काय आहे नानन योंगॉरल पेवॉयो. म्हणजे काय तर मी इंग्लिश शिकतोय परंतु इथे काय दिलेलं आहे सॉनसेंगनिम सुद्धा शिकत आहे. तर सॉनसेंगनिम बद्दल मला बोलायचं असेल तर मी कसं सांगणार सॉनसेंगनिम दो योंगॉरल पेऊ सेयो. आलं लक्षात. आपण काय केलं हे जे पेऊदा जे आहे त्याच्यातलं दा काढून टाकलं आणि त्याच्या पुढे काय केलं शिदा जे आहे त्याचं प्रेझेंट टेन्स फॉर्म काय केला ऍड केला आणि इथे काय लिहिलं आपण पेऊ सेयो. आता या ठिकाणी तिसरा बघा काय आहे नानन छेगल इल्गॉयो. आता या ठिकाणी काय आहे ना म्हणजे मी. म्हणजे इथे काय करतोय तो स्वतःबद्दल बोलतोय त्याच्यामुळे तो पोलाइट पण होत नाहीये. ओके, आपण निदा जी सेंटेन्स एंडिंग होती ती पोलाइट वेनी होती परंतु हा स्वतःबद्दल बोलतोय तर तो निदानी पण नाही करत आहे सेंटेन्स एंडिंग. परंतु या ठिकाणी बघा आपण सेयो वापरून सुद्धा हॉनोरॉफिक होऊ शकतो किंवा निदा वापरून सुद्धा. दोघांपैकी कोणतंही वापरून तुम्ही करू शकता. परंतु इकडे सेयो लिहायला सांगितले यो सेंटेन्स एंडिंग करायला सांगितले म्हणून आपण यो सेंटेन्स एंडिंग करतोय. आता इकडे जर समजा माझ्या आईच्या बदल्यात दुसऱ्याची आई असती तर इथे मी सेयो नसतं वापरलं. इकडे मी काय वापरलं असतं निदा सेंटेन्स एंडिंग वापरली असते कारण की मी जास्त अजून जास्त रिस्पेक्ट दिली असती.
ओके, असं नाही की स्वतःच्या आईला आपण रिस्पेक्ट देत नाही, म्हणजे अजून जास्त पोलाइट वेने मी ऑनरॉफिक फॉर्म वापरला असता. आता या ठिकाणी बघा कसं होईल, ऑमोनिदो छेगल. आता या ठिकाणी बघा पाश्चिम मध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे इकडे काय लागणार, अशी, आणि मग अशीचं काय होणार, असे यो. आलं लक्षात? आपल्याला माहिती आहे की शिदा हे शिदा कधी वापरायचं आणि अशी कधी वापरायचं. ते पाश्चिम मध्ये काहीच नसेल तर शी वापरायचं, आणि पाश्चिम मध्ये काहीतरी आलेलं असेल तर काय वापरायचं आहे, अशी वापरायचं आहे. आता चौथा प्रश्न काय आहे, नानन शिकतांगे इसोयो म्हणजे काय, तर मी शिकतांग, शिकतांग म्हणजे काय, तर रेस्टॉरंट मध्ये आहे. आता बघा आबाजिदो सुद्धा आहेत, म्हणजे आबाजी म्हणजे काय, तर वडील सुद्धा आहेत. मग आपण कसं लिहिणार, आबाजिदो आबाजिदो शिकतांगे. आता इसोयो, इसोयोचं आपल्याला माहिती आहे काय आहे वर्ड, खेशिदा. मग आपण इथे काय लिहिणार, खे से यो. काय लिहिणार, खे से यो. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे. आता या ठिकाणी बघा पाचवा जो प्रश्न आहे त्याचं काय आन्सर आहे, छिंगुगा ख्योशिरे ऑप्सॉयो म्हणजे काय, तर मित्र जो आहे किंवा माझा जो फ्रेंड आहे तो ख्योशील, ख्योशील म्हणजे काय, तर क्लासरूम, क्लासमध्ये नाही आहे. ऑप्सॉयो म्हणजे काय, तर नसणे. तर आपण बघा ज्या वेळेला, आता या ठिकाणी बघा नकारार्थी जर आलेलं आहे ऑप्सॉयो. ओके, तर या ठिकाणी आपण जे ऑप्ता आहे त्याला आपण काय करणार आहोत, शी लावणार आहोत, जर आपण जे रेग्युलर शिकलो आहे त्या पद्धतीने. परंतु ज्या वेळेला तुम्हाला निगेटिव्ह बोलायचं असेल त्यावेळेला तुम्हाला ऑप्ताचं जे आहे ते काय करायचं आहे, खेशीदाच वापरायचं आहे. परंतु कसं वापरणार आहोत आपण, तर या ठिकाणी बघा ज्या वेळेलाही निगेटिव्ह हॉनोरॉफिक मध्ये करायचं असेल ऑप्ताचं, तर त्यावेळेला कसं करायचं आहे, जे आपण खेशीदा आहे त्याच्या पुढे आपण काय करणार आहे, निगेटिव्ह बनवण्यासाठी आन लिहिणार आहोत. काय करणार आहोत, आन लिहिणार आहोत. म्हणजे या ठिकाणी कसं येईल, सनसेंग निमदो ख्योशिरे आन खेसेयो. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत, आन्सर्स बनवायचे आहेत. तुम्ही हे जर सॉल्व्ह केलात ना तर तुम्हाला काही गोष्टी, आता हे तुम्ही जी खेसेयो लिहिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही खेशिम निदा सुद्धा लिहू शकता, म्हणजे मोर अजून ऑनरॉफिक होते, मोर पोलाइट होते. ओके, तर तुम्ही आता हे जे आहे ते आपण यो फॉर्म मध्ये लिहिलेले, आता तुम्ही निदा फॉर्म मध्ये करून बघा, म्हणजे तुमची अजून प्रॅक्टिस होईल आणि एकच प्रश्न दोनदा सोडवल्यामुळे तुम्हाला जास्त समजेल की कुठे काय वापरायचं आहे आणि काय नाही ते. आता चौथा प्रश्न बघा काय आहे या ठिकाणी, तर इथे उत्तरं दिलेली आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न लिहायचे आहेत. काय करायचे आहेत, प्रश्न लिहायचे आहेत. मग ते कसे करणार आपण आता, तर या ठिकाणी बघा ई सारामन किमयोंग सुक इमनिदा म्हणजे काय, तर ई सारामन म्हणजे काय, दिस पर्सन. ओके, दिस पर्सन किम योंग सुक म्हणजे काय, तर किम योंग सुक आहे. इमनिदा म्हणजे काय, तर आहे. ईदा म्हणजे आहे. ओके, तर हा पर्सन किम योंग सुक आहे. ह्याचा मला प्रश्न विचारायचा असेल तर मी कसं विचारणार, ई सारामन कोण आहे, हा पर्सन कोण आहे. मग आपण इथे काय विचारणार, नुगू सेयो. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत, प्रश्न बनवायचे आहेत. आता या ठिकाणी बघा चिंगुरल मान्ना खेसोयो म्हणजे मित्राला भेटायला गेलेलो. मग कोणाला भेटायला गेलेलो, तर नुगुरल मन्ना. आता या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत, शी खेसोयो. काय करणार आपण, हॉनोरॉफिक फॉर्म बनवणार आहोत. काय करणार, हॉनोरॉफिक फॉर्म. आता या ठिकाणी बघा इथे तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, विल्सन शिएगे जॉनवा हेसोयो. मग आता या ठिकाणी बघा विल्सन शी
विल्सन शी एगे म्हणजे इथे विल्सनच्या जागी काय येणार आहे, नुगू येणार आहे. काय येणार आहे, नुगू. नुगू एगे. आणि जॉनवा हेसॉयो जे आहे त्याचं काय करायचं आपल्याला, हॉनॉरिफिक फॉर्म बनवायचा आहे, परंतु काय तर पास्ट टेन्स मध्ये बनवायचं आहे. इकडे बघा काय आलेलं आहे, हेत आलेलं आहे, म्हणजे हे काय आहे, पास्ट टेन्स. मग आपण कसं बनवणार, तर या ठिकाणी बघा जॉनवा हादा हे काय आहे, वर्ब आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार, शी ऍड करणार आणि मग त्याचं काय करणार आपण पास्ट टेन्स मध्ये करणार. मग पास्ट टेन्स मध्ये आपल्याला माहिती आहे काय करायचंय, शीचं काय होतं, स्योयो. ओके, तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा कसं होणार, इथे जॉनवा हास्यसॉयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. आता इकडे बघा काय आहे, जे चेक इम्निदा म्हणजे माझं पुस्तक आहे. मग हे कसं विचारणार आपण, तर नुगु ए कोणाची पुस्तक आहे किंवा कोणाचे पुस्तक आहे, नुगुए. इकडे काय लागणार, ईदाचं काय होणार, हे जे ईदा लागलेलं आहे त्याचं काय होणार, ई शी दा. मग आपण काय विचारणार, इशिमनिक्का. आलं, कारण की निदानी सेंटेन्स एंडिंग केली म्हणून इकडे आपण काय केलं, निक्कानी काय केलं, क्वेश्चन मार्क विचारलेला आहे. ओके, तर नुगुए कोणाचं पुस्तक आहे, चेक इमनिक्का. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये पाचवा प्रश्न काय आहे, योबोसेयो विल्सनशी खेसेयो. तर हॅलो विल्सन आहेत का, तर शिल्लेजिमान नुगुसेयो. तर नुगू वापरून आपल्याला इकडे प्रश्न बनवायचे होते, जे आपण आता इथे बघितलेले आहेत. सो याच्या पुढे बघा काय आहे, सेकंड एक्सरसाइज जी आहे ती काय आहे, तर 11वा धडा जो आहे आपल्याला काय करायचा आहे, इल्गो थेथा भासेयो म्हणजे काय, तर धडा वाचायचा आहे. इल म्हणजे काय, तर वाचणे, आणि थेथा भासेयो म्हणजे काय, तर आन्सर देणे. तर वाचून काय करायचे आहेत आपल्याला, आन्सर द्यायचे आहेत. तर इकडे बघा धडा आपण वाचलेला आहे, त्याच्यामुळे पहिला प्रश्न बघा काय आहे, विल्सन शिनन नुगुएगे जॉनवा हमनिक्का. तर विल्सन जे आहे, नुगू म्हणजे काय, तर कोण, मग कोणासोबत, जॉनवा हा म्हणजे काय, तर फोनवरती बोलले. तर विल्सनशी कोणासोबत फोनवरती होते, तर आपल्याला माहिती आहे कोणासोबत होते, आजू मॉनी. माहिती आहे ना आपल्याला. आता बघा इकडे बघा धडा वाचला, तर इकडे कुठे होते, ते कोणासोबत बोलत होते, आजू मॉनी सोबत बोलत होते. काय बोलत होते, की किम टीचर आहेत का वगैरे ते सगळं बोलत होते, परंतु कोणासोबत बोलत होते, तर आजो मॉनी. मग आता ह्याचं आपण उत्तर कसं देणार, तर हे फक्त असं एका शब्दात द्यायचं आहे का, तर नाही, तर पूर्ण वाक्यात लिहायचं. विल्सन शिनन आजो मॉनी एगे, काय येणार, एगे सोबत काय करत होते, जॉनवा हा. आता काय करणार आपण, बोलत होते, कोणासोबत बोलत होते, तर आजुमानी बरोबर. तर आपण त्यांच्याबद्दल विल्सन आणि आजुमानी बद्दल बोलतोय, तर इकडे आपण निदा सेंटेन्स एंडिंग पोलाइटली पण बोलू शकतो किंवा हॉनॉरिफिक पण बोलू शकतो. आता दोन्ही वरती तुमच्यावरती डिपेंड आहे. आपल्याला हॉनॉरिफिक शिकायचं आहे म्हणून इकडे मी हॉनॉरिफिक सेंटेन्स एंडिंग वापरते, जॉनवा हा सेयो. ओके, आलं लक्षात. आता तुम्हाला जर ते वापरायचं नसेल तर तुम्ही नॉर्मली सुद्धा लिहू शकता, बट आपण हॉनॉरिफिक शिकतोय म्हणून इकडे मी तुम्हाला हॉनॉरिफिक सेंटेन्स एंडिंग दाखवलेली आहे. ओके, आता दुसरा बघा काय आहे प्रश्न, सॉनसेंग निमन देगे खेशिम निक्का. तर सॉनसेंग निम जे होते, टीचर जे होते, ते घरी होते का, तर नाही. मग आनियो आन खेशिम निदा. ओके, त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे, विल्सन दाशी जॉंगवा हमनिक्का. तर विल्सनने पुन्हा फोन केलेला आहे का, तर हो, तो करणार होता ना, फ्युचरमध्ये पुन्हा फोन करतो म्हणालेला आहे. तर तिथे काय होतं,
दे. काय त्याचा आन्सर काय येणार? येस, करेक्ट. त्यांनी काय केलेला आहे? पुन्हा फोन केलेला आहे किंवा करणार आहे. तर ह्याचं आन्सर तुम्ही फ्युचर टेन्स मध्ये पण देऊ शकता. म्हणजे हे जे आहे ते काय करणार तुम्ही? जॉनवा हाशी खेसेयो किंवा खेतसमनिदा, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही सेंटेन्स एंडिंग इकडे लिहू शकता. ओके. आता पुढे बघा, इथे काय दिलेलं आहे? दाशी, आजू, आरे, खाची, चिगम आणि आन हे शब्द वापरून आपल्याला काय करायचं आहे? रिकाम्या जागा खालच्या ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. तर दाशी म्हणजे काय? तर पुन्हा किंवा अगेन. आजू म्हणजे काय? खूप किंवा वेरी. आरे म्हणजे काय? अंडर किंवा मराठीमध्ये खाली. खाची म्हणजे काय? तर सोबत, टुगेदर. आणि चिगम म्हणजे काय? नाऊ किंवा आता. आणि आन म्हणजे तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह मार्कर आहे तो नाहीचा. ओके. तर आता या ठिकाणी बघा, उदाहरण दिलेलं आहे. नालशिगा चोत्समनिदा. नालशिगा जोत्समनिदा. मग ह्याचं इथे काय दिलेलं आहे? आजू म्हणजे काय? तर नालशिगा म्हणजे काय? तर वेदर छान आहे, खूप छान आहे. ओके. दुसरा बघा काय आहे इकडे? चिगमन सागवागा ऑप्सॉयो. आता सागवा म्हणजे काय? तर ऍपल. आणि चिगम म्हणजे आता ऍपल नाहीये. खराम्यन मग किंवा नंतर. नेईल ओके सॉयो. मग काय केलं? नेईल म्हणजे काय? तर उद्या येईल. मग उद्या येईल. कोण येईल? मग इथे काय येणार आहे? इकडे बघा, उद्या पुन्हा येईल. हे वाक्य होऊ शकतं ना? मग इथे काय येणार आहे? दाशी. खरम्यन नेईल दाशी ओके सॉयो म्हणजे काय? तर मग मी उद्या पुन्हा येईल. ओके. आता त्याच्यानंतर बघा दुसरं काय आहे? तर योगिनेन सामछंगी इम्निदा म्हणजे काय? आता योगिनेन सामछंग इम्निदा म्हणजे काय? तर हे जे आहे ते काय आहे? तिसरा मजला आहे. योगी येनन म्हणजे इकडे काय आहे? योजा ओशी. योजा म्हणजे काय? तर वुमन. आणि ओत म्हणजे माहिती आपल्याला कपडे. ओशी ऑप्सॉयो म्हणजे काय? तर या ठिकाणी वुमनचे कपडे नाही आहेत. डॅश डॅश छंगे योजा ओशी इसॉयो म्हणजे डॅश डॅश मजल्यावरती वुमनचे कपडे आहेत. ओके. मग इथे काय येऊ शकतं? मग कुठल्या मजल्यावरती? तर आपण या ठिकाणी बघा, इथे काय येऊ शकतं? तर खालच्या मजल्यावरती येऊ शकतं का? या ठिकाणी आपण इथे कसं लिहिणार? आरे. आलं लक्षात? सॉरी. त्याच्यानंतर बघा, ओमोनिवा नानन डॅश डॅश शिजांगे खासायो. आता हे काय आहे? पास्ट टेन्स आहे. ओमोनी सोबत शिजांग. शिजांग म्हणजे काय? मार्केट. शिजांग म्हणजे काय? तर मार्केट. मग आई सोबत मी काय गेलेलो आहे? आई आणि मी सोबत मार्केटमध्ये गेलेलो आहे. तर हे वॉ म्हणजे काय आहे? अँड. ओके. आई आणि मी सोबत मार्केटमध्ये गेलो आहे. हे येऊ शकतं की नाही? ते त्याच्यामुळे इथे काय येणार आहे? खाची. काय वापरणार आपण? खाची. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे? ऑजेनन फिगा वात जिमान ओनरन डॅश डॅश वायो म्हणजे काय? ऑजेनन फिगा वात जिमान ओनरन डॅश डॅश वायो म्हणजे ऑजे म्हणजे काय? तर काल. काल पाऊस. आता हे वॉत. वॉत म्हणजे पास्ट टेन्स आहे. काल पाऊस आलेला. जिमान पण. जिमान म्हणजे काय? पण. आज इथे काय येणार? आन. कारण की आज नाही आलाय. ओके. सहावं काय आहे? विल्सन शी डॅश डॅश मुअसल हेयो. विल्सन काय करत आहात? तर आता या ठिकाणी बघा काय उरलेलं आहे? आपलं आन पण वापरून झालं. आजू तर त्यांनी वापरलेलं आहे. मग आपलं काय राहिलेलं आहे? फक्त चिगम. मग आपण काय त्या ठिकाणी लिहिणार? चिगम म्हणजे काय? तर नाव. मग आता काय करत आहात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? हे सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे?
तर या ठिकाणी पिक्चर्स दिलेले आहेत, ते पिक्चर्स बघून आपल्याला काय करायचं आहे, आन्सर करायचं आहे. पहिलं काय विचारलेलं आहे, चिबे खासेयो, घरी जात आहात का? आनियो चिबे आन खायो म्हणजे काय, तर नाही, घरी नाही जात आहे. खरॉम्यॉन ऑदिये खासेयो, खरॉम्यॉन म्हणजे काय, मग. तर मग कुठे जात आहे, तर दोसाग्वाने खायो, दोसाग्वान म्हणजे काय, तर लायब्ररी. ओके, तर या पद्धतीने इकडे आपल्याला काय करायचं आहे, बघून आन्सर करायचं आहे. तर पहिलं काय करायचं आहे, निगेटिव्ह आन्सर बनवायचा आहे. त्याच्यानंतर खरॉम्यन वापरून प्रश्न पुन्हा विचारायचा आहे आणि देन मग हे जे पिक्चर आहे ते बघून काय करायचं आहे, ते आपल्याला लास्ट आन्सर करायचं आहे. शिकतांगे खासेयो, शिकतांग म्हणजे काय, तर रेस्टॉरंट. रेस्टॉरंटला जात आहात का? आनियो शिकतांगे आन खायो. आता या ठिकाणी बघा, उत्तर देताना मी शिदाचा यूज नाही केलेला आहे. त्याच्यानंतर खरॉम्यॉन ऑदिये कुठे खासेयो, तर कुठे जात आहात, तर या ठिकाणी बघा हे काय आहे, हे लोक मार्केटमध्ये काहीतरी विकत घेत आहे म्हणजे काय, तर मार्केटमध्ये. मग मार्केटला काय बोलतात, शिजांग, शिजांगे खायो. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर द्यायची आहेत. आता या ठिकाणी बघा, थाबांग, थाबांग म्हणजे काय, तर टी स्टॉल, जे मी अगोदर आपण खूप पहिलं की दुसरं लेक्चर घेतलेलं त्याच्यामध्येच मी सांगितलेलं. सो थाबांगे सॉ कॉफीरिल मास्योसॉयो, तर माशिदा म्हणजे काय, तर पिणे. मग कॉफी पियालात का, तर ती काय बोलते, ही कॉफी आहे का, नाही, हे काय आहे, ज्यूस आहे. मग ती काय बोलते, आणि कॉफीरिल आन मास्योसॉयो. ओके, आता त्याच्यानंतर बघा काय आहे, खरॉम्यॉन. खरॉम्यॉन म्हणजे काय, तर मग काय पियालात, खरॉम्यॉन मॉसिल मास्योसॉयो, मग काय पियाली, तर ज्यूस. ओके, मग ज्यूस कसं लिहिणार तुम्ही, ज्यूस, ज्यूसरिल मास्योसॉयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, जे पण प्रश्न आणि उत्तर आहेत ती सोडवायची आहेत. आता पुढे बघा काय आहे, तिसरा प्रश्न, छुमारे योंगवारल फॉसॉयो. तर आता या ठिकाणी बघा, नेहमी जेव्हा तुम्ही प्रश्न बघता ना, तेव्हा बघायचं की ते पास्ट टेन्समध्ये आहे, फ्युचर टेन्समध्ये आहे की प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तर आता हा जो प्रश्न आहे तो कशामध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये. मग आपल्याला पुढे जे पण वाक्य बनवायची आहेत ती कशामध्ये बनवायची आहेत, पास्ट टेन्समध्ये बनवायची आहेत. ओके, आता या ठिकाणी बघा, छुमारे म्हणजे काय, तर विकेंडला, योंगवा, योंगवा म्हणजे काय, तर मूवी. विकेंडला मूवी पाहिला का, म्हणजे तुम्ही काय विचारताय, पास्ट टेन्समध्ये काय केलं ते. मग विकेंडमध्ये मूवी नाही पाहिला, तर आपण काय करणार इकडे, आनियो योंगवारल आन फॉसॉयो, आपण पास्ट टेन्स मध्ये आन्सर केलं. मग आपल्याला पुन्हा पास्ट टेन्स मध्येच प्रश्न विचारायचा आहे. मग काय केलं, खरॉम्यॉन मॉसिल हेसॉयो. मग काय केलं, तर काय केलं, आपण एक्सरसाइज केली. मग काय, उंदोंग हादा, मग उंदोंग हादाचं पास्ट टेन्स काय होईल, उंदोंग हेसॉयो. तर या पद्धतीने काय करायचे, आपल्याला आन्सर्स करायचे आहेत. ओके, आता याच्यानंतर पुढे बघा, चौथा जो प्रश्न आहे तो काय आहे, थोयो इरे शिजांगे खाकेसॉयो. त्याच्यात या ठिकाणी बघा काय आलेलं आहे, फ्युचर टेन्स आलेला आहे. आता थोयो इल, थोयो इल म्हणजे काय, तर सॅटर्डे. तर सॅटर्डेला शिजांग म्हणजे काय, तर मार्केट. शिजांगे खाकेसॉयो, मार्केटला जाणार आहे का, तर आपण काय बोलणार आहोत, आनियो शिजांगे आन खाकेसॉयो. ओके, मग कुठे जाणार आहात, खरॉम्यॉन ऑदिये खाकेसॉयो. मग या ठिकाणी काय आन्सर येणार आहे, मूवी बघायला जाणार आहे किंवा थिएटरला जाणार आहे. मग आपण इथे काय लिहिणार, मूवी म्हणजे काय, तर
यॉंगवा आणि थिएटर म्हणजे काय ग्वान यॉंगवा ग्वान यॉंगवा गाने खाके सॉयो आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे आन्सर द्यायचा आहे. आता इथे 5वा प्रश्न बघा काय आहे. ऑजे चिंगुरल मान्नासॉयो. ऑजे म्हणजे काय तर काल. चिंगू म्हणजे फ्रेंड. मान्नासॉयो म्हणजे पास्ट टेन्स आलेला आहे इकडे. तर काल मित्राला भेटला होतास का. तर आपण इतर काय उत्तर देणार आनियो. काय आन्सर काय येणार चिंगुरल अन मन्नासॉयो. खरम्योन मग कोणाला भेटला नुगुरल. कोण म्हणजे काय येणार इकडे नुगुरल मन्नासॉयो. तर इकडे कोणाला भेटलेला आहे आईला. मग आईला भेटलाय तर आपल्याला इथे काय करावं लागेल शीचा उपयोग करावा लागेल. मग आपण इथे काय लिहिणार ऑमोनी रल मन्ना आणि काय येणार आहे सॉयो मन्ना सॉयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण इथे काय करणार आहोत प्रश्न उत्तर सोडवणार आहोत. आपण कोणाला बघतोय किंवा कोणा एजच्या हिशोबाने पदवीच्या हिशोबाने आपण काय करणार आहोत रिस्पेक्टफुली बोलणार आहोत. तर या पद्धतीने इकडे आपण ही प्रश्न सोडवून घेतले. आता पुढचं बघा काय आहे. तर या ठिकाणी आपल्याला टेलिफोनवरती कसं बोलायचं ते बघायचं आहे. तर ई सनसेंगनिम डॅश डॅश. तर हे काय आहे हे सनसेंगनिमचं घर आहे का. तर देख तुम्ही इथे तुमच्या हिशोबाने काहीही लिहू शकता. इशिम निक्का. तर ने करेक्ट आहे. मग काय आपण काय करणार खरेयो खरेयो नुगुसेयो चॉनन. मग हे कोण आहे कोणी जो असेल त्याचं आपण काय करणार नाव घेणार. आता इथे आपण लिहू छॉल्सू इमनिदा. ओके. आता त्याच्यानंतर दुसरा बघा काय विचारलेला आहे छॉल्सू डॅश डॅश चिगम चिबे आन खेसेयो खरम्योन डॅश डॅश. ओके. मग या ठिकाणी काय येणार आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे खरम्योन दाशी. अगेन मी काय करेल फोन करेल. चिगम चिबे आन खेसेयो. नाहीतर इकडे डायरेक्टली काय लिहिलं असतं आपण ऑप्सॉयो आन खेसेयो किंवा आपण काय लिहिलं असतं ऑप्सॉयो. ओके. दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता. आता या ठिकाणी बघा छॉल्सू. आता पुढे काय इकडे काय विचारलेलं आहे छॉल्सू. इथे हे विचारलं असणार की घरी आहे का म्हणून. कारण की इथे पण हे छीप इथे लिहिलेलं आहे ना. मग इथे वरती काय येणार छिबे खेसेयो. ओके. म्हणजे घरी आहे का तर नाही आहे. ओके. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे प्रश्न उत्तर विचारायचे आहेत. आता समजा टीचर विचारत असेल छॉल्सू घरी आहे का तर इकडे खेसेयो येणार आहे का नाही. तर इथे काय येणार इसॉयो. ओके. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकता. खेसेयो लिहिलं तरी काय वाईट नाहीये किंवा चुकीचं नाहीये चांगलंच आहे. तर दोन्ही पद्धतीने विचार करून आपल्याला बघायचं आहे की कोण कोणाशी बोलतोय. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे प्रश्न उत्तर सॉल्व्ह करायची आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे पुढे दाम खिरिल इल्गो ससेयो म्हणजे काय तर हा जो पॅरेग्राफ आहे खालचा तो काय करायचा आहे वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर आन्सर करायची आहेत. तर आता या ठिकाणी बघा पॅरेग्राफ आपण वाचून घेऊया. विल्सनन योंगसुकशी छिबे चॉनवायसॉयो म्हणजे काय तर विल्सननी योंगसुकच्या घरी काय केलेलं आहे फोन लावलेला आहे. योंगसुकशीनन विल्सने हाक्यो चिंगू इमनिदा म्हणजे काय तर योंगसुक जो आहे तो विल्सनचा काय आहे स्कूल फ्रेंड आहे. योंगसुक शिनन शिजांगे खागो ऑप्ससॉयो तर ह्याचा अर्थ काय आहे योंगसुक जो आहे तो मार्केटला गेलेला आहे परंतु अजून घरी आलेला नाही आहे. ओके. खरं जीमन ऑमोनिन देगे
खेससयो म्हणजे काय, तर तरी सुद्धा जी आई आहे ती काय आहे, घरी आहे. सो हा पॅरेग्राफ आहे ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की विल्सननी यॉंगसुकला फोन केला आहे, परंतु यॉंगसुक जो आहे तो घरी नाही आहे आणि तो त्याचा स्कूल फ्रेंड आहे. परंतु घरी कोण होती, त्याची आई होती. आणि हे सगळं पॅरेग्राफ जो आहे तो कशामध्ये आहे, तर पास्ट टेन्समध्ये आहे. तर या ठिकाणी बघा कन्व्हर्सेशनमध्ये काय दिलेलं आहे. विल्सन काय बोलतोय, यबुसेयो खॉगी यॉंगसुकशी देख इमनिका. तर या ठिकाणी काय येईल, यॉंगसुकशी, आणि या ठिकाणी जीप किंवा तुम्ही काय लिहू शकता, देख, दोन्ही पण तुम्ही या ठिकाणी विचारू शकता किंवा लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा काय आहे, ऑमोनी ते खरेयो नुगुसेयो. मग विल्सन काय सांगेल, स्वतःची माहिती सांगेल, छॉनन विल्सन इम्निदा. आणि मग तो स्वतःची ओळख करून देईल काय, तर यॉंगसुक शिये म्हणजे यॉंगसुकचा काय आहे, मित्र आहे. यॉंगसुक शिये हाक्यो छिंगू इम्निदा. काय लिहिणार आपण तिकडे, हाक्यो छिंगू इम्निदा. मग पुढे आपण काय विचारणार आहोत की यॉंगसुक घरी आहे का, तर ते आपण कसं विचारणार, यॉंगसुक शिनन छिबे खेसेयो. छिबे खेसेयो. मग त्याच्यामध्ये आई काय सांगते आहे की चिगम. चिगम म्हणजे काय, नाव, आता नाही आहे. मग कसं सांगणार, चिगम आन खेसेयो. मग तो कुठे गेला आहे, तर सिजांगे. कुठे गेलेला आहे, तर सिजांगे. सिजांगे खासयो. मग पुढे विल्सन काय सांगतोय, खरम्यन दाशी काय करेल तो, मी पुन्हा काय करेल, फोन करेल. मग त्याच्यासाठी आपण काय लिहिणार, जॉनवा हाकेत्सयो किंवा जॉनवा हाशी केत्सयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतोय तो, अन्यंगी खेसेयो म्हणजे काय, तर छान राहा किंवा टेक केअर, लाईक दिस. ओके. आता हे 6वा आणि 7वे जे प्रश्न आहेत ते कशासाठी आहेत, तर लिसनिंग प्रॅक्टिससाठी आहे. तर लिसनिंग प्रॅक्टिस म्हणजे काय, तर आतापर्यंत आपण काय वाचायला शिकलो, लिहायला शिकलो, परंतु समोरचा जर बोलत असेल तर त्याचे जे प्रोनाऊन्सिएशन आहेत त्याची आपल्या कानाला ओळख झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतो, लिसनिंग प्रॅक्टिस करतो. तर त्याच्यामध्ये आपण काही शब्द देणार, ती शब्द तुम्हाला लिहायची आहेत. समजा ती जर तुम्ही बरोबर लिहिली तर तुम्हाला काय करायचं आहे, करेक्ट म्हणून राऊंड करायचं आहे. आणि जर चुकलं तर तुम्हाला काय करायची आहे, फुल्ली करायची आहे. तर इथे या ठिकाणी मी तुम्हाला 6 शब्द देते, ते तुम्ही नीट ऐका आणि ती कमेंटमध्ये मला लिहून दाखवा. ओके. तर पहिला जो शब्द आहे तो काय आहे, शिल्ले जिमान. शिल्ले जिमान. दुसरा जो शब्द आहे तो काय आहे, अन्योंगी. अन्योंगी. तिसरा जो शब्द आहे तो काय आहे, आजुमॉनी. आजुमॉनी. चौथा शब्द काय आहे, जॉनवाहादा. जॉनवाहादा. 5वा शब्द काय आहे, थेथाभादा. थेथाभादा. 6वा शब्द काय आहे, इरहादा. इरहादा. तर हे जे 6 शब्द आहेत त्याचं प्रोनाऊन्सिएशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला ते लिहायचं आहे. कमेंटमध्ये लिहा, कोणाकोणाचं करेक्ट आहे ते आपण बघूयात. आणि प्लीज गुगल करून किंवा चीटिंग करून लिहू नका. तुम्हाला जो शब्द कळला असेल कानाला तो लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची लिसनिंग प्रॅक्टिस जी आहे ती सुद्धा काय होईल, चांगली होईल. सो या ठिकाणी धडा संपलेला आहे आणि पुढचा धडा चालू झालेला आहे. सो आतापर्यंत आपण जी काही प्रश्न आहेत 11व्या धड्याची ती पूर्ण सोडवलेली आहेत. ती तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जी मी आता तुम्हाला शब्द सांगितलेले आहेत त्याची लिसनिंग प्रॅक्टिस करा. तुम्हाला असे बरेचसे यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ मिळतील ज्याच्यामध्ये लिसनिंग प्रॅक्टिस असते. जे तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा तुम्ही कुठेतरी घरी काम करत असाल तर तुम्ही तुमच्या कानाला लावून फक्त लिसनिंग प्रॅक्टिस करू शकता की तुम्हाला शब्द कळत आहेत की नाही कळत आहेत ते. पहिलं स्टार्टिंगला तुम्हाला नाही कळणार, त्याच्यानंतर जशी जशी तुम्हाला अर्थ माहिती पडतील आणि एकदा तुमच्या कानाला एखादा शब्द जर तुम्ही तुमच्या कानाने ऐकला तर तो दुसऱ्यांदा ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थसुद्धा कळतो. सो लिसनिंग प्रॅक्टिससुद्धा करा, जशी आतापर्यंत आपण रीडिंग आणि रायटिंगची करत आलो आहोत तसंच. आणि ठीक आहे, इथेच संपूयात लेक्चर आजचं. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.